40 वर्ष झाली. क्वालिटी एक नंबर आहे. पाहू शकता तुम्ही हॉटेलला गर्दी, अख्खे टेबल फुल झाले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आलोय हॉटेल संदीपला. तर मित्रांनो, हे हॉटेल गेल्या 40 वर्षापासून मित्रांनो हे हॉटेल चालू आहे पुणे सोलापूर हायवेवरती. जास्त कुणाला मित्रांनो माहीत नसेल. आणि यांची प्रसिद्धी, यांचा कोणता बोर्ड वगैरे हायवेला नाही, यांची प्रसिद्धी आहे फक्त यांच्या क्वालिटीमुळे. मित्रांनो, यांची जी आई आहे ही गेल्या 40 वर्षापासून हे स्वतः मटण बनवत आहेत. 40 वर्ष. आणि मित्रांनो, इथं येणाऱ्यांची तिसरी पिढी येते जेवायला. त्यांचे आजोबा याच्यात, त्यांचे नातू इथं जेवायला येतात. एवढं मित्रांनो हे हॉटेल सुप्रसिद्ध झालेलं आहे फक्त यांच्या क्वालिटीमुळे. यांचे विशेषता म्हणजे यांच्याकडे फक्त 2च थाळ्या भेटतात, एक चिकन थाळी आणि एक मटण थाळी. आणि चिकन थाळी आणि मटण थाळीमध्ये फक्त 20 रुपयाचा फरक आहे. हे विशेष आहे मित्रांनो, हे कुठंच तुम्हाला भेटणार नाही. फक्त 20 रुपयाचा फरक चिकन थाळी आणि मटण थाळीमध्ये. आता हे काय नक्की जाणून घेऊया आपल्या आतमध्ये जाऊन आपल्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा मित्रांनो. हॉटेल पाहू शकता, हॉटेल खूप साधं आहे, घरगुती मटण खानावळे. पण मित्रांनो पाहू शकता मी, गर्दीच गर्दी झाली आहे, गर्दीच गर्दी. इकडं जबरदस्त अशी गर्दी झाली आहे. पार्किंगला जागा नाही, आतमध्ये वेटिंग आहे मित्रांनो. फुल झालंय सगळं हॉटेल. मित्रांनो पाहू शकता तुम्ही हॉटेलला गर्दी, अख्खे टेबल फुल झाले, फुल. बाहेर वेटिंग आहे. तर मित्रांनो, हे आहेत हॉटेलचे मालक आणि स्वतः रोटी मारतायत. पाहू शकता तुम्ही, तंदूर रोटी. मग हॉटेलला क्वालिटी असणार का नाही मित्रांनो. हॉटेल मित्रांनो साधं आहे पण क्वालिटीचा नाद नाही करायचा, नाद. मित्रांनो, यांच्याकडे चुलीवरती बाजरीची भाकरी बनवली जाते. यांच्याकडे तंदूर रोटी आणि बाजरीची भाकरी भेटते. त्यानंतर हे पाहू शकता, भट्टीला भाकरी रोस्टेड केली जाते एकदम कडक आणि एकदम गरमागरम. आणि यांच्याकडे तंदुरी रोटी पण भेटते. पाहू शकतो मी, रस्सा चुलीवर बनतो, घरगुती मसाल्यांचा बनवलेला मटणाचा रस्सा, एकदम गरमागरम आहे, तरी बाज. ते किती लिटरचा रस्सा असेल? 50 लिटरचा. 50 लिटरचा मित्रांनो रस्सा आहे, जबरदस्त. आणि सकाळ धरून तिसरं पातील आहे ना, तिसरं पातील आहे मित्रांनो सकाळपासून. पण गर्दी पाहिलीच किती आहे. मित्रांनो, हे पाहू शकता, मटण आळणी 15 किलो आहे मित्रांनो, 15 किलो मटण आळणी. एवढी जबरदस्त क्वालिटी क्वांटिटी मित्रांनो. हे पण एकदम गरमागरम घरगुती पद्धतीचं बनवलेलं आहे. मावशी पाहू शकता तुम्ही, सगळे घरगुती, सगळे घरचे मेंबर आहेत हॉटेलला. घरगुती पद्धतीचे मित्रांनो खानावळे, आचार्य वगैरे कोणी नाही आहे. हॉटेलला किती वर्ष झाले मावशी? 40 वर्ष झाले. 40 वर्ष झालं. हे एक विशेष आहे मित्रांनो, 40 वर्ष झाली या मावशी स्वतः बनवतायत. मावशी काय बनवताय? मटन फ्राय. मटन फ्राय बनवताय मावशी. रस्सा तुम्हीच बनवता ना? घरचं वाटण सगळं मित्रांनो. जसं आपलं घरगुती पद्धतीने मटण बनवतो तसंच या संदीप हॉटेलला मटण फ्राय बनवतायत. पाहू शकता, घरचे मसाले मित्रांनो. क्राऊड असतो यांच्या किचन मध्ये, घरगुती किचन आहे. पाहू शकता तुम्ही. पाहू शकता, आता जिगरी फ्राय बनवतायत. सगळे डिश मावशी बनवतात. जिगरी फ्राय, मटन फ्राय, मटन रस्सा, अळणी रस्सा, सगळं. क्वालिटी कशी आहे मटणाची? क्वालिटी एक नंबर आहे आणि क्वांटिटी एक नंबर आहे. तुम्ही किती वर्षापासून आता इथं? जवळजवळ मी इथं 10-15 वर्ष झाले. 15 वर्ष झालं. 15 वर्ष झालं. आमच्या मावशीचं हॉटेल आहे. हां, कंटिन्यू जेवायला आमचे सगळा मित्र परिवार तिथंच असतो जेवायला. खूप
कुठं गेलो नाही बाहेर. आणि क्वालिटी मध्ये काय बदल पाहिला ना आताच्या? उलट क्वालिटी वाढत चालली आहे. वाढत चालली आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून खाताय एवढ्या वर्ष झालं, क्वालिटी एक नंबर. तुम्ही मटण थाळी घेतली, हो एक नंबर. एक नंबर. मित्रांनो तुम्हाला मी आधी सांगितलंच की दोन्ही थाळ्यांमध्ये फक्त 20 रुपयाचा फरक आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला आता तो फरक सांगणार आहे. फक्त पाहू शकता तुम्ही, आहे मटण थाळी, याच्यामध्ये आले हा आळणी रस्सा आलाय, एकदम प्रॉपरली चुलीवरची मटण शिजवलेला हा रस्सा आहे मटणाचा. हे आले रस्सा वाटी, हे आले मटण फ्राय, त्या मावशींनी बनवले मित्रांनो. 40 वर्षापासून मित्रांनो एक टेस्ट आहे, एक क्वालिटी आहे. आता हे तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे मी पुढे. हे 2 भाकरी आल्यात आणि हा रस्सा चुरून खायला आलाय रस्सा वाटी, आणि हा राईस. मित्रांनो ही थाळी लिमिटेड आहे. या थाळीमध्ये 2 भाकरी, रस्सा, हे रस्सा वाटी, हे लिमिटेड आहे. आणि हा रस्सा तुम्हाला 2 वाटी मिळून जाईल तुम्हाला रस्सा प्यायचा असेल तर. हा रस्सा एवढा क्वालिटीचा आहे मित्रांनो. ही आहे यांची चिकन थाळी, सेम आहे मित्रांनो सगळं, फक्त यामध्ये चिकनचे पीस आहेत आणि यामध्ये मटनचे पीस आहेत मित्रांनो. आणि ही थाळी 300 रुपयाला का आहे? ही थाळी आहे यांची 300 रुपयाला चिकन थाळी. तरी यांचं गावरान कोंबडी असते का मित्रांनो, गावरान कोंबडी यांनी ही वापरली आहे चिकन थाळीमध्ये. हे बॉयलर कोंबडी नाही आहे फक्त, त्यामुळे यामध्ये 20 रुपयाचा फरक आहे मटन थाळी आणि चिकन थाळी. चला तर मित्रांनो मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवतो. यांची फायनली ही डिश आलेली आहे, चिकन थाळी आणि मटन थाळी. तुम्हाला मी सांगितलं या थाळीमध्ये फक्त 20 रुपयाचा फरक आहे. तो आता आपण टेस्ट करूया, तुम्हाला सांगतो काय. यांची बाजरीची गरमागरम भाकरी चुरून खायला वाटी दिली आहे. आपण रस्सा सेम आहे, हा प्यायला दिलाय तुम्हाला रस्सा. मित्रांनो हा रस्सा एवढा क्वालिटीचा आहे ना, तुम्ही 100% रस्सा प्याणार आहात. आणि हे चुरून खायला दिली वाटी, नाक फळ आहे. क्या बात आहे, लाजवाब मित्रांनो. खरोखरच मावशींनी बनवलंय 40 वर्षापासून एकच टेस्ट, नातकोळा जबरदस्त. थाळी लिमिटेड आहे मित्रांनो, 2 भाकरी आहेत थाळीमध्ये, राईस. शपथ लय जबरदस्त आहे. मित्रांनो शपथ लय जबरदस्त आहे, नादच नाही करायचा. या मावशींनी बनवलेलं मटन मित्रांनो. या खानावळचे संदीप खानावळचे लोक काय एवढे दिवाणी आहेत हे तुम्हाला इथं आल्यानंतर समजणार. हे तुम्ही खातात का त्यावेळेस तुम्हाला समजणार एवढे लोक आवडीने काय येत आहेत आणि एवढे दिवाणे काय आहेत. शपथ मित्रांनो जबरदस्त. तुम्ही इथं आला ना तुम्हाला 110% आवडणार. शब्द आहे आपला. एकदा या मित्रांनो, सगळं टेस्ट करा. चिकन थाळी, मटन थाळी एकदम क्वालिटीचा. ज्या 2 भाकरी कुस करून आणल्यात, एवढी जबरदस्त क्वालिटी नाही मित्रांनो, नादच नाही करायचा, नादच. आपण यांचा हा बासमती राईस आहे, आपण हा ट्राय करूयात. नंबर 1 क्वालिटी. 100% मित्रांनो तुम्ही झाला ना, तुम्हाला 110% मित्रांनो माझा शब्द आहे तुम्हाला मित्रांनो, जेवण तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. हे हॉटेल तुम्हाला ॲड्रेस दाखवलाच मी, पुणे सोलापूर हायवे चौफुला या ठिकाणी आहे. चौफुल्याचे पोलीस स्टेशन आहे, त्या शेजारीच हे हॉटेल आहे मित्रांनो. घरगुती पद्धतीचं बनवलेलं मित्रांनो. एकदा या, नक्की तुम्हाला 100% आवडणार, आपली गॅरंटी आहे मित्रांनो. आणि तुम्हाला व्हिडिओ पाहून आणि आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ,
मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, मित्रांसोबत या इथे एकदा टेस्ट करा मटण भाकरीचे मित्रांनो, एकदा मला नक्की आवडणार.